मिंदराची गोडी साई तुझ्या चरणाला साई तुझ्या चरणाला तुझी किमयालयाच नारी दिवे पेटती पाण्या धन्यवाद डीजे. नक्कीच सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसरा दिवस या स्पर्धेचा समालोचनाची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणरायाला जर वंदन करेन. करुणी गणरायाला प्रणाम करतोय. शुभ कार्याची सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जरूर करेन. स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिहिली जाणे इतिहास गाथा असा हा जाणता राजा तयाची चरणी झुकवित माता छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचनंतर हकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकविरा माऊली तिचे आहे तुम्हावर सावली ऐकविरा मातेला वंदन करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ज्ञानाची देवता म्हणजे आई सरस्वती मातेला वंदन करतोय. क्रांतीवीर बिरसा मुंडांना वंदन करतोय. आणि या टिवडी गावच्या असो की राजावली गावच्या गावदेवी मातेला वंदन करून वरदेवी मातेला वंदन करून या संवचन कक्षातून मी संवाचक ज्येष्ठ आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सकाळचं सत्र आहे. नक्कीच साईबाबाची आठवण होते. साईबाबाची आठवण होते. नक्कीच चांगलं धून आपल्यापर्यंत वैभव सोहे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. इरादे रोज लाख बनते हैं कुछ बनकर टूट जाते हैं मगर शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सजिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. आणि मॅचला होते सुरुवात. आपण पाहतोय ओम साई 444 नागले ए टीम विरुद्ध तुषार 11 दानेव. आज इन ऍक्शन तुषार 11 दानेव सांगितली तर मग विशू इज बॅक. विशू म्हणजेच आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव या खेळाडूला आपण पाहू शकतो इन ऍक्शन मध्ये. दोन फलंदाज आपण पाहतोय जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुलसीदास आणि अभिषेक ही जोडी. तुषार 11 दानेव टीम कडून रोशन ओव्हर द विकेटने पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईक एंड कडे तुलसीदास नावाचा खेळाडू आपण पाहतोय सामना करत असताना. पहिला चेंडू आपण पाहिला तर मिस टायमिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटला मात्र आपण पाहिला तर तो कॉन्फिडेंटली चेंडू कन्वर्ट झाला नव्हता. आणि तिथूनच आपण पाहिलं की थोडंसं दिशा बदलली होती चेंडूनं. एक धाव मात्र इथून कंप्लीट केली जाईल. एका धावेने टीमच्या टोटलला सुरुवात होत असताना आपण पाहतोय एक यावेळेला पाहिली आपण बॅटची कडा अगदी आपण पहिला सहज कॅच कंप्लीट केला. पहिला प्रयत्न नक्कीच थोडा हातातून चेंडू मिस झाला परंतु दुसऱ्या हाताने बॅकअप केला. विश्वनाथ जाधव ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेत पाहतोय. आणि अशा तऱ्हेने पहिला गडी मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय ओमसाई 444 नागले ए या संघाचा. यावेळेला हवे सफर करण्याचा प्रयत्न फटका हवेत होता. आशिष दीप मधून आले होते. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण आपण पाहिलं इथे की मग 2 धावा जोडल्या गेल्या. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. फलकावर 3 धावा. बॅटर आपण पाहिला तर कैलास आपण पाहतोय. पाखोटला कटचा फटका पाहतोय आपण. पॉइंटच्या दिशेने फिल्डिंग चांगली होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळालं आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाले. चेंडू 4 धावा 4 विकेट 1 गमावला. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमसाईड 444 नागले टीम मात्र आपण पाहिलं की 3 बॉलची मात्र पेनल्टी सुद्धा घोषित केली गेली आहे.
त्यावेळेस मात्र आपण पाहिलं तर 2 एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते 5 धावा. सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अहो यावेळेला चांगला फटका आहे बॅटच्या अगदी पट्ट्यामध्ये हा चेंडू आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांचा फटका. षटकार बेगेट. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला जयेश पाटील धन्यवाद दिसते सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय आता बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतील विश्वनाथ जाधव. आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नामवंत खेळाडू म्हणून त्यांची आपण जी ओळख पाहायला मिळते ती नुसती ओळख मात्र आपण पाहिली आहे. तर ती कशी निर्माण झाले तर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं आपण विश्लेषण करायचं झालं तर मग सुरुवात ज्या प्रथम आपण पाहिलं विनर्स या संघातून खेळत असताना आपण पाहिलं त्यांना. त्यानंतर आत्ता जर विश्लेषण करायचं झालं त्या विनर संघानंतर आपण पाहिलं अनेक विभागामध्ये येत असताना पाहायला मिळालं आणि तोच प्लॅटफॉर्म आपण बघितला तर मागचं पर्व ISPL सीझन 1 चेन्नई सिंगमसाठी सुद्धा आपण पाहिलं खेळले गेले विश्वनाथ जाधव. आणि ज्याप्रमाणे विश्वनाथ जाधव यांचा उल्लेख करायचा झाला अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र त्यांनी खेळलेल्या गेल्यात. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अभिराज्य गाजवलं. अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. परंतु जे आपलं घरचं क्रिकेट आहे ना ते कधीच नाही सोडलं. आणि त्या घरच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत सरळ ड्राईव्ह केला जातोय. आपण पाहिलं विजय जाधव पाहायला मिळत आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इझिली मात्र आपण पाहतोय चेंडूला फील्ड केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थोडंसं थांबवलं जात आहे. टीमची टोटल आहे 13 धावा. चेंडू फेकून झाले आहेत 2. विश्वनाथ जाधव यांचा उल्लेख करायचा झाला तर मग त्यांच्या नावी एकूण 4 बाईक्स आपल्याला पाहायला मिळतात. एक 4 व्हीलर आणि ज्याप्रमाणे त्यांनी खेळ हा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपला दर्शवला गेला आणि आपल्या नावाची ओळख मात्र एक मोठी त्यांनी निर्माण केली आहे. नुकताच आपण पाहिला तर ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर खेळत असताना पाहिलं होतं तो गाव या संघाकडून. परंतु क्रिकेटमध्ये जय पराजय असतो. प्रत्येक संघ आपण पाहिलं तर आपल्याला 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. इथे आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव या मॅचमध्ये आता आपण पाहिलं तर आपली चांगली गोलंदाजी पेश करण्याचा प्रयत्न करतोय. अनसाईडला आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फिल्डर होते तिथे परंतु ज्याप्रमाणे रोशन पाहत राहिले आणि त्यांच्या वरून चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. टीमची टोटल 18. हवेत फटका आहे. विकेट मिळू शकतोय आणि हो कॅच पकडला जातोय. विकेट मिळेल विश्वनाथला. तुळशीदासला मात्र परतावा लागेल आणि हा दुसरा मोठा धक्का ऑन साइड 444 नागले या संघाला मात्र लागताना पाहायला मिळतोय. बॅटर इन होत आहेत मिस्टर आझाद वळवी. आपण पाहतोय ज्याप्रमाणे ओम साइड 444 नागले टीम सांगितली तर मग सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू असतो तो म्हणजेच आझाद वळवी. हुकमी एक्का ओम साइड 444 नागले ए टीमचा आणि मात्र आपण पाहिलं तर तो 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. कारण की आपण पाहिलं या वेळेला 18 धावा असताना आझाद चांगला खेळ करतील का अगेन्स्ट विश्वनाथ जाधवच्या. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता अगेन्स्ट आपण पाहिलं इन कटर पद्धतीचा चेंडू होता परंतु तिथे टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये आणि बॅटच्या टो एंडला चेंडू स्पर्श करून पुढे आला होता. चेंडू फेकून झाले आहेत या षटकामध्ये 5. टीमची टोटल 19.
आणखीन आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहेत. एक विकेट मिळवलाय विश्वनाथ जाधव याने आणि आणखीन काही विकेट मिळवण्यामध्ये यश मिळेल का त्यांना या स्पालमध्ये. ओमसाई ट्रिपल फोर नागले टीम पाहतोय आपण. एक कट्टर काढण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र आपण पाहिला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल, एक्स्ट्रा धाव मिळेल. टीमच्या टोटल मध्ये भर पडते. 20 धावा पूर्ण होत असताना फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच क्रमांक 2 पहिला मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळ चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न दोन संघाने केला. हो या दरम्यान हवे फटका डेंजर ठरू शकतोय. रोशन पाहायला मिळत आहे तिथे आणि रोशनच्या माध्यमातून मात्र हा कॅच कंप्लीट केला जातोय. विकेट मिळेल विश्वनाथ जाधव यांना. दुसरा षटकाची समाप्ती होते. दोन टीमची धावसंख्या पाहिली आपण तर 3 बाद 20 हे पाहायला मिळते. घेऊ ब्रेक मध्ये होऊया त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळतील मिस्टर विजय जाधव. मग आता आपण पाहिले ना तर जवळ 9 चेंडू असतील आणि या 9 चेंडू मध्ये नक्की चांगला टोटल उभा करावा लागेल. कारण की वेळ सगळ्यांसाठी बरोबरीची असते आणि वेळेवर उपस्थित राहणं गरजेची बाब असते. डेड बॉल मात्र आपण पाहू शकतो यावेळेस साई कृपा स्पोर्ट्स आयोजित साई कृपा चषक 2025 आपण दुसरा दिवस पाहतोय. कालचा दिवस आपण विश्लेषण करायचं झालं तर कालचा दिवस खूप छान राहिला या स्पर्धेचा. हो यावेळेला आझादच्या बॅट मधून आझादने खेळलेला फटका मात्र आपण पाहतोय. बिग हिट सुपर शॉट षटकार. यावेळेला मात्र आपण पाहतोय की थोडंसं खराब चेंडूच्या हाताळणी जर आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या टोटल मध्ये एक भर पडत असताना पाहायला मिळेल 27 धावा. आडवा बॅटच्या साईडने खेळायला फटका मात्र आपण पाहतोय की तिथे रोशन चेंडूला फीड करत असताना पाहायला मिळतील. चांगला थ्रो. काय बात आहे. अप्रतिम आणि ॲक्युरेट. आणि अंदाजा होता की व्यवस्थित आपण पाहतो की चेंडू गॅदर सुद्धा केला जाईल. कारण की इथे आपण पाहिलं बॅकअपसाठी विषय होते. टीमच्या टोटल वर आपण नजर टाकूया. 27. या वेळेला पाहिला आपण तर हवेत फटका खेळलाय. रोशनचा एफर्ट्स पाहायला मिळतो. वाह क्या बात आहे. दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळेल. ग्रेट एफर्ट्स पाहतोय आपण. महत्वपूर्ण धावा आपल्या टीमसाठी मित्र म्हणून त्याने वाचवल्या गेल्या. काय जंप लगावले गेले आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणावर चेंडूवर नजर ठेवले गेले होते आणि त्याचा फायदा दुखापत झाली असता तर लक्षात घ्या रोशन. ओके ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो क्या हवाई जंप पाहतोय आपण. ग्रेट वर्क. तर यावेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू हाय अँड हँडसम बिग ह्यूज मॅक्सिमम हिट आझादच्या बॅट मध्ये अटकून येते. टीमची टोटल पाहिली आपण 35 या आकड्यावर पोहोचतीये. इनकटर होता तोही मात्र पान पाहतोय. फेकून दिलाय आझादनं
काय फलंदाजी केली जाते, लेट आलेत परंतु थेट आले होम साइड. 444 नागले टीम साठी आपण पाहतोय. आझाद वळवीच्या बॅट मधून आपण पाहिलं अक्षरशः मात्र आता धावांचा पाऊस पडत असताना टीमची टोटल 41 घरामध्ये पोहोचली गेली आहे. चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये आपण पाहिले 4. आणखीन एक येताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. षटकाराची हॅट्रिक मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळते आझादच्या बॅट म्हणणं आणि टीमची टोटल तब्बल पोहोचली गेली 47 या घरामध्ये. गाजविला रायगड ठाणा गाजविला या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. डेफिनेटली आपण पाहिलं तर नक्कीच षटकाची समाप्ती झालेली आहे आणि तेच पाहायला मिळालं. टीमची टोटल आपण पाहिली तर तब्बल पोहोचली गेली आहे 47च्या घरामध्ये. नक्कीच आपण पाहिलं की धावफलक होता 49 आणि तो 2 धावा मात्र नक्कीच त्या काउंट केल्या नव्हत्या आणि त्या मात्र काउंट केल्या जात आहे तिथे. आमचे स्कोरर थोडेसे कॅल्क्युलेट करत होते आणि नक्कीच ते दुरुस्त केली जाते जी चूक होती टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. विलास आहेत बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिलं तर विलास बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय. विलास लोंढे यांना पाहतोय पण चांगली बॉलिंग करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. साइड आउटचा फटका वाह क्या बात आहे. पाहावा लागेल या वेळेला पंचांचा इशारा 6 धावा. जे पाहिलं आपण जवळ मात्र आता एक चेंडू शिल्लक असेल. टीमची टोटल पोहोचली की 54 धावावर या इनिंगचा. कारण की 3 चेंडूसाठी पॅनलाइज केलंय होम साइड 444 नागले या संघाला. त्यामुळे हा एक शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा आणि तो मात्र चेंडू आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपात येत असताना पाहायला मिळतोय. आणि टीमची टोटल जवळ आपण बघितली आहे ना तर तब्बल 6 डेफिनेटली आपण पाहतोय की 50 धावसंख्येवर षटकार पडला आणि तिथून आपण पाहिलं तर मग 56 धावा झाल्या आणि 57 धावांचं लक्ष असेल. जवळ आपण बघितले विजय जाधव यांच्या बॉलिंग मध्ये 29 धावा खर्च झालेल्या आहेत. एका षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला 9 म्हणजे जवळजवळ 20 धावा 2 षटकामध्ये होत्या. त्यात नंतर तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 29 धावा आपण झाले 49 धावा तिथे जवळ पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिलं तर 7 धावा 56 धावा आणि आपण पाहिलं तर 57 धाव्यांचं लक्ष. मिरची हिरवा दे आठवण आली तर मला तुझे आठवण आली तर मला तुझे आठवण आली तर मला तुझे आगमनापासून तुला केला एक्सेप्ट
धन्यवाद सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय साई कृपा ट्रॉफी 2025 आपण पाहिली तर मॅच जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं गेलं आहे ते म्हणजे जवळजवळ 57 धावांचा. की ज्या प्रकारची बॅटिंग आझादनं केली, आझादचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं तर लाजवाब राहिला. लेट आले परंतु थेट आले आणि आपल्या टीमसाठी काय एक जबरदस्त बॅटिंग त्याने केले. 8 चेंडूमध्ये 32 धावा, क्या बात आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपण पाहतोय आपल्या टीमचा एक तारणहार खेळाडू मात्र बनणं एक महत्वपूर्ण बाब असते आणि मोठी बाब असते. सगळ्यात मोठी गोष्ट मात्र ती दर्शवली गेली आझाद वळवीनं. आझादनं मात्र आपण पाहिले आझादीनं फलंदाजी केली परंतु गोलंदाजी त्याच्याकडे करण्याची क्षमता जी कशा प्रकारची आहे नक्कीच हे आपण पाहिली आहे. अनेक मैदानावर त्याने आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या संघांना आणि ओमसाई 444 नागली या संघांना अनेक मोठमोठ्या संघांना सरप्राईज सुद्धा केलंय. प्रभावी कामगिरी करण्यासाठी ओळखला जात आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की 3 चेंडू मात्र कमी फेस केलेत परंतु धावा फळकावर मी तर म्हणेन अगदी बरोबरीच्या लावल्यात. आता पाहतोय त्या धावा पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव आणि विजय जाधव अष्टभुजा टीम दाखल झाले. वेलकम मशाईला. आज आपण पाहतोय सकाळचा सत्र मागची स्पर्धा 3ऱ्या क्रमांकाचं टायटल त्याने उचललं गेलं होतं. आज पुन्हा एकदा तोच अंदाज आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतोय. 2 ओपनिंगचे खेळाडू विश्वनाथ जाधव आणि आपण पाहिलं तर विजय जाधव हे 2 जाधव बंधू. परंतु ज्या वेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ना तर आझाद वळवीने जी बॅटिंग केली होती 8 चेंडू 32 धावा भरपूर काय मित्र म्हणे फायदा झाला. कारण की सुरुवात थोडीशी संत होती, शांत होती परंतु त्या शांत वातावरणामध्ये आपण पाहिलं तर आल्यानंतर एक गरमागरमीचा खेळ मात्र तो दर्शवला गेला ना आझादना. एक लक्षवेधी पारी खेळले. या मॅचला होते सुरुवात चेस असेल आणि ते चेस करण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक एंडकडे विश्वनाथ. आझाद वळवी पहिला चेंडू घेऊन. हो हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर आपल्या मनामध्ये असताना की गोलंदाज मी या टप्प्यावर चेंडू टाकेन आणि त्या टप्प्यावर मात्र चेंडू मित्र म्हणून फेकला. डॉट चेंडूने सुरुवात झाली परंतु विश्वनाथ यांना पहिला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केले होते परंतु थोडंसं मित्र म्हणेन की उशिरा झाले होते कारण की तो टायमिंग व्यवस्थित साधला नव्हता त्याने. परंतु त्या चेंडूची पाहणी सुद्धा केली आहे. त्यांनी पाहिलं गेलं, निरीक्षण केलं तर चेंडू कशा प्रकारे फेकला गेला. ऑफस्टंपच्या बाहेर या वेळेला हात मोकळे करण्याची संधी विश्वनाथला देऊ शकत नाही, सोडणार नाहीये. नतीजा पाहतोय करारा प्रहार चेंडू बाउंड्री लाईनच्या पार चौकार. धन्यवाद. आपण पाहिलं आझाद गती त्यांच्याकडे चांगली आहे परंतु टप्पा चांगला शोधावा लागेल. विश्वनाथ जाधव आपण पाहिलंय कच्चा खिलाडी नाहीये. पुन्हा एकदा पाहिलं त्याच दिशेनं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आणि त्यावर पाहतोय कट शॉट पाहायला मिळाला. आणखीन एक सलगचा दुसरा चौकार. क्रिकेटचा मी आहे शौकीन, खेळेन मी टीम इंडियन. कधी मिळेल मला तो मोठा मारी चौका छक्का. विश्वनाथ जाधव बॅटिंग करतायत आणि त्यांच्याच नावाचं गाणं मात्र आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. आणि ते गाणं यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर निघाले, चेंडूला पाहिलं आणि जवळजवळ बाउंड्री लाईनच्या दिशेने सलगचा तिसरा चौकार मात्र पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये चौकाराची हॅट्रिक्स पूर्ण होत असताना पाहायला मिळते.
जेव्हा डीजे इथे पाहिलं 3 चेंडू 3 चौकार आलेत आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं ते 3 चौकार म्हणजे 444 पिंट्या दादांचा सुद्धा लकी नंबर आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला तर हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या बाहेरून खेचायचा प्रयत्न केला होता. कदाचित सोडून दिला असता तर फायदा झाला असता, परंतु विचार तर होता मनामध्ये की ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता तो लॉंग लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळायचा आहे. तो तिथे आपण पाहिलं तर टायमिंग सांगता आलं नाही आहे. टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते आहे. फलकावर आपण पाहिलं तर 13 धावा चेंडू फेकून झाले आहेत 5. 57 धावांचा पाठलाग करत असताना 19 चेंडू असतील आणि 44 धावा अजून सुद्धा हव्या असतील मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला पाहिला आक्रमण केलं जात आहे. विजय जाधव आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना हा मात्र पहिला चेंडू फेस करत असताना ठोकलाय षटकार आणि षटकाराने तब्बल टीमची टोटल पोहोचली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 या आकड्यावर. आता पाहिलं पण 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद इजी. ते आपण पाहतोय तर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतो आता होमसाईड ट्रिपल वन टाकल्या टीम कडून अभिषेक. बाची कडा नशिबाची साथ. मोठा विकेट मिळू शकला असता परंतु फलंदाजाच्या सोबत नशीब आहे. चेंडू पावडी लाईनच्या पलीकडे 4 धावा. धन्यवाद इजी. 17 चेंडू असतील 34 धावा. मॅच जिंकण्यासाठी दोन संघांच्या दरम्यान होमसाईड ट्रिपल फोर नागले ए विरुद्ध आपण पाहतोय तुषार 11 धानीव असा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आतापर्यंत चौथा चौकार विश्वनाथच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. टायमिंग शॉट चेल्सची संधी. ओ माय गॉड, हे काय घडलंय? जे पण घडलंय ना विपरीत घडलंय आणि खराब घडलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की हा कॅच विश्वनाथ जाधव सारख्या खेळाडूचा पकडायला हवा होता आणि पकडला असता तर मी कदाचित म्हणेन की मॅच मध्ये तुम्हाला येण्याची संधी मिळाली असती. कारण की हा खेळाडू जर शेवटपर्यंत उभा राहिला तर मग मॅच मी तर म्हणेन की मग तो तुम्हाला ठेवणार नाहीये. परंतु विजय जाधव यांना विसरून कसं चालेल? विश्वनाथ जाधव पेक्षा डेंजरस आहेत विजय जाधव. त्यांचे बंधू आहेत ते. हो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर निघून मात्र फाईनल क्षेत्रामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रमाणे मिस्टर 360 डिग्री म्हणून आपण पाहिलं तर अगदी ब्लॉक होलचा चेंडू सुद्धा बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तर विजय जाधव. आणि अनेक वेळा तो मात्र शॉट्स मात्र आपल्या डिक्शनरी मधला त्याने पेश केलाय सुद्धा. अनेक वेळा तसे षटकार लगावले सुद्धा. आणि आपला आपण पाहिला तर फेवरेट शॉट आपण पाहिला तर तो पाडतोय पण स्लॉक स्वेप्ट षटकार आपल्या जर पाहायला मिळतोय. हा बॉल पाहिला मित्र आपण तर ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा जवळजवळ आपण पाहू शकते ना. तर विजय जाधव यांचा उल्लेख करायचा आहे. एक षटकार आपण आतापर्यंत त्यांच्या बॅटमधनं पाहिलेला आहे. टीमची टोटल जवळजवळ आपण पाहिले तर 25 आहे. 15 चेंडू असतील आणखी 32 धावा हा मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते का नाही? वाईड बॉल आहे हा. यास डेफिनेटली वाईडच्या स्वरूपात धाव मात्र 1 15 चेंडू 31 धावा. एक चौकार आपण पाहिलाय. आणि पहा यावेळेला की तो शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो त्यांचा आवडीचा शॉट आहे. परंतु इथे गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. ती गोलंदाजी आतापर्यंत अभिषेक चौधरीने केली आहे ना, देखने केली आहे, लाजवाब केली आहे.
वाईट बॉल पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतोय. तिसरा वाईट चेंडू आपण पाहिलाय. 27 धावा फलकावर. 14 चेंडूचा खेळ आहे शिल्लक आणि 30 धावा इथून जिंकण्यासाठी आणखीन करायच्या आहेत. अपील फेटाळली जाते. ऑप्शनच्या बाहेर सफळ झाले होते आणि ते दिसून येत होतं. तेच कारण होतं की अपील फेटाळली जाते. आता ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं ना तर मग विजय जाधव थोडेसे स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतं. एक षटकार आपण पाहिला आझादच्या विरोधात त्याने खेचला परंतु अभिषेकच्या समोर आपण पाहिलं तर कमी पडतायत. त्यावेळेला फटका हवेत खेळला. उंची जास्त आहे लांबी कमी. ओ यावेळेला खराब कॉलिंग. मी तर म्हणेन चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळत सावकार. आभाला गाठ माया ही तुझी येताव पायी पायी. आभाला गाठ माया ही तुझी येताव पायी पायी. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. धन्यवाद डीजे. झाली घाई मला दर्शन दे रे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं तर कशा प्रकारे हे चित्र घडलं गेले. टीमची टोटल झाली आहे 31 धावा. आणखीन आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी 25 धावा हव्या. 26 धावा आहेत. 12 चेंडू आणि 26 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं तर कसं चित्र घडलं तर पहा आझाद आले होते आणि मग त्यांच्या समोरून आणखीन एक क्षेत्ररक्षक आले होते. पाय एकदम अगदी असा मोमेंटम होता की मग कदाचित दोन्ही खेळाडूंना असं वाटलं की आझाद कॅच पकडेल. आझादला वाटलं की समोरचा खेळाडू कॅच पकडेल परंतु कॉलिंग करायला हवं होतं परंतु ते झालं नाही आणि त्याचा फटका मात्र मोठा. चेंडू आपण पाहिला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 26 धावा हव्या आहेत 12 चेंडू मध्ये. 13ची सरासरी आहे आता हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर येतील ऋषिकेश. तिसऱ्या स्पॅल मध्ये समोर असतील विश्वनाथ ज्यांना एक जीवनदान दिलं होतं आझादने. मात्र यावेळेला फटका अतिशय चांगला बॅटच्या अगदी रडार मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क आणि हा येतोय विश्वनाथ जाधव नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. एक मोठा फटका मॅचचं चित्र पलटताना पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 20 धावा इथून हव्या असतील. मी तर म्हणेन की दोन्ही खेळाडूंना मिळालेली जीवनदानं आणि त्या जीवनदानानंतर मग हे खेळाडू थांबणार नाही आहेत कारण की एका बाजूने खेळ पलटण्याची क्षमता ठेवणारे खेळाडूंना तुम्ही अशा प्रकारे जर संधी द्याल तर मग कुठे सोडतील ते तुम्हाला. यावेळेला उंचावून खेळलेला फटका आहे. डीप मधून फिल्डर येत आहेत पुढे परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मात्र टीमला होते 2. विश्वनाथ जाधव आज मात्र हा विचार करत असतील की मी जेव्हा पण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतोय ना की माझा जेव्हा कॅच उडतोय तो पहिला कॅच कंप्लीट केला जातोय परंतु आज काय चित्र असं घडतंय की 2 जीवनदानं मला मिळाले आहेत आणि ते सुद्धा सरप्राईज झाले असतील. 10 चेंडू आणि 18 धावा. ऋषिकेश गोलंदाजी चांगली करत असताना पाहायला मिळाली. यावेळेला आता पाहिलं आपण तर झेल सोडल्यानंतर नतीजा पाहतोय आपण. विश्वनाथच्या बॅट मधून आणखीन एक लांबच लांब पल्ल्याचा मोठा A1 क्वालिटी ब्रँडेड बिग हिट षटकार. क्रिकेटचा मी आहे शौकीन खेळेन मी टीम इंडियन कधी मिळेल. 9 चेंडू 12 धावा हव्या असतील सामना जिंकण्यासाठी. टीमची टोटल 45 च्या घरामध्ये पोहोचली आहे. पुन्हा एकदा हवेत प्रकाश आहे तिथे. आणखी एक तिसरा कॅच ड्रॉप झालाय. जरूर म्हणू शकतो चौथा कारण की एक एज सुद्धा उडला होता. तर जवळजवळ 4 कॅच आतापर्यंत
ड्रॉप होत असताना पाहायला मिळाल्यात आणि 2 धावा जोडल्या गेल्यात. टीमच्या टोटल मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे 8 चेंडूमध्ये. कदाचित आपण पाहिलं तर या 2 चेंडूमध्ये धावा येतील का? आता 10 येऊ शकतात. आणखी कॅच सुटलाय पुन्हा एकदा. षटकार विश्वनाथने ठोकला आणखीन एक. थँक्यू डीजे. 4 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 40 धावसंख्येवर खेळतोय विश्वनाथ जाधव. काय बात आहे. अफलातून बॅटिंग केली आतापर्यंत. गेम फिनिश. विनिंग शॉट षटकार आणि जवळजवळ 46 धावा नाबाद विश्वनाथच्या पाठमधून. साम्राज्य तुषारी लेंदारी टीमना नाबाद 59 धावांची पार्टनरशिप. करू नको तिच्यासाठी पहिली भेटेल का तुला तू विचार कर. नुसती धडपड करू नको तिच्यासाठी पहिली भेटेल का तुला तू विचार कर. एका दिवशी दिल तुटल तुझा र. मी सांगतोय एका दिवशी दिल तुटल तुझा र. चला विनंती असेल 2 कर्णधार आपण या लगेच टॉस सुद्धा आपण करणार. आता बॉलिंग टीमचे कर्णधार असतील